नमस्कार, प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप 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 स्वागत आहे. आज आपण जन्माष्टमीनिमित्त रसमलाईची रेसिपी बघणार आहोत. अगदी पारंपरिकरित्या ही रेसिपी बनवलेली आहे. यामध्ये बिलकुल मिल्क पावडर किंवा कस्टर्ड पावडर वापरलेली नाही आहे. परफेक्ट दुधापासून ही मिठाई मी बनवलेली आहे. परफेक्ट रेसिपी बनवून तयार झाली आहे. श्रीकृष्णाला भोग म्हणून अगदी मस्त होणारी रेसिपी आहे. चला सुरुवात करूयात. सर्वात अगोदर इथे आपल्याला दूध फाडून घ्यायचं आहे. त्याकरिता 2 लिटर दूध एका जाड भांड्यामध्ये किंवा कढईमध्ये काढून घेतलेलं आहे. हे दूध कच्चं आहे. गाईचं दूध घेतलं आहे कारण श्रीकृष्णाला आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे. तर इथे 2 चमचे लिंबाचा रस आहे. तेवढंच यामध्ये मी पाणीसुद्धा मिक्स करून घेतलं आहे. तर हे दूध फाडण्याकरता याऐवजी विनेगरसुद्धा घेऊ शकता. त्यामध्ये सुद्धा जेवढं विनेगर घेतलं तेवढं पाणी घालून घ्यायचं. आता इथे बघा दुधाला चांगली उकळ आली आहे. एकदा चांगलं यातली वाफ काढून घेते. गॅसची आच परत मंद केली. उकळ आली की यामध्ये लिंबाचा रस किंवा विनेगर असं टाकून घ्यायचं थोडं थोडं करत. एकदम यामध्ये ओतायचं नाही आणि चमच्याने व्यवस्थित हलवून घ्यायचं म्हणजे दूध फाटेल. तर इथे हा छेना आता सेपरेट झाला आहे. ज्यापासून आपण पनीर सेट करतो. तर त्याकरताना इथे असं भांडं घेऊन त्यावर चाळणी ठेवली आहे. एक सुती कापड घेतलं आणि यावर आता हा काढून घेते मी. संपूर्ण पाणी ओतण्याची गरज नाही आहे कारण हा छान सेपरेट झाला आहे. बघा झाऱ्यावर अगदी व्यवस्थित आला आहे. तो आता ह्या कापडामध्ये टाकून घेते आणि हा जो छेना आहे ना, एक साधारण 3 ते 4 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेणार आहे. कारण यामध्ये जो काही आपण लिंबाचा रस वापरला आहे किंवा तुम्ही विनेगर वापरणार असाल, तर त्याची चव येऊ नये याकरता. आता चांगलं कपडा गोळा करून यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ना, ते अगदी चांगलं आपल्याला पिळून घ्यायचं आहे. कारण हा छेना आपल्याला कोरडा हवा आहे, ओलसर अजिबात नको आहे. आणि आता अर्धा तासासाठी हा कमीत कमी आपल्याला सेट करायला बाजूला ठेवून द्यायचा आहे. सेट नाही करायचा, पण कोरडा होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं. तोपर्यंत इथे आपण रबडी तयार करून घेऊयात. त्याकरता अर्धा लिटर कच्चं दूध घेतलं आहे. यामध्ये मी केसरच्या काड्या घातलेल्या आहेत, वेलची पूड घातली अर्धा चमचा आणि ड्रायफ्रुट्समध्ये पिस्ता आणि बदामाचे काप टाकलेले आहेत. आवडीप्रमाणे यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकू शकता. चांगलं मिक्स करून घेतलं. गॅसची आच मोठी आहे. दुधाला चांगली उकळ आली की गॅसची आच मंद ठेवायची. मंद आचेवर एक साधारण 5-6 मिनिटासाठी हे दूध चांगलं उकळून घ्यायचं कारण हे कच्चं दूध आहे. आता यामध्ये हलकासा येलोइश मी फूड कलर वापरते. पावडर कलर आहे, अगदी स्वस्त मिळतो. पण नसेल तर नाही टाकलं तरीसुद्धा चालेल. 2 ते 3 चिमूट यामध्ये पिवळसर खाण्याचा रंग घातला. मिक्स करून घ्यायचं. हलवाईसुद्धा यामध्ये फूड कलरच टाकतात ज्यामुळे त्याला छान पिवळा रंग येतो. बघा मस्त पिवळा धमक रंग आला आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला साखर घालायची. अर्धा कप इथे मी साखर घातली आहे. जास्ती गोड आवडत असेल पाऊण कप तुम्ही साखर घालू शकता. एकदा मोठ्या आचेवर साखर वितळून घेतली आणि साखर घातल्यानंतर मंद आचेवर एक साधारण 7-8 मिनिटासाठी छान उकळून दिलंय. आता हे उकळत आहे तोपर्यंत इथे आपला जो छेना आहे ना, तो आता छान अर्धा तासासाठी सेट होऊन कोरडा तयार झालाय. ओलसर अजिबात नकोय. ओलसर असेल तर आणखी जरा वेळ हा सुकवत ठेवा आणि त्यानंतर मळायला घ्या. तर बघा छान मऊ आहे, मॉइस्ट आहे आणि कोरडासुद्धा आहे. जास्त ओलसर नाहीये. ओलसर असलं ना तर ते तुटतात ते रसमलाईचे जे तुकडे आहेत ना ते तुटतात. तर व्यवस्थित मळणं खूप गरजेचं आहे. तर बघा हाताच्या या खालच्या बाजूने ना मी छान रगडत, रगडत, रगडत आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. रगडणं खूप महत्त्वाचं आहे. छान एकजीव झालं पाहिजे. आणि अजून एक तुम्हाला इन्ग्रीडियंट सांगते. जर हे मिश्रण जास्त पातळ झालं किंवा छान टेक्स्चर येण्याकरता यामध्ये ना बऱ्याचदा विकतची जी रसमलाई असते त्यामध्ये कॉर्नफ्लोअर, अरारोट पावडर किंवा मैदा वापरलेला असतो 1 छोटासा चमचा. पण आपण उपवासाला खात आहोत त्यामुळे यामध्ये मी कॉर्नफ्लोअर वगैरे काहीच टाकलेलं नाहीये. जोपर्यंत छान याचा गोळा तयार होत नाही तोपर्यंत व्यवस्थित रगडत रगडत याला मी मळवून घेतलेलं आहे. आणि एकदा काय करायचं, असं रफ मिश्रण हातावर घ्यायचं, गोल करून बघायचं आणि दाबून बघायचं. त्याला जर कडेने तडे जात नसतील तर समजून घ्यायचं व्यवस्थित हे मळल्या गेलेलं आहे. आणि साईडने जर याला तडे जात असतील, क्रॅक येत असतील तर समजायचं अजून हे मळायचं बाकी आहे. तर जर तडे गेले तर आणखी मळून घ्यायचं. आणि त्यानंतर बघा हाताला तूप तेल काहीच लावण्याची गरज नाही आहे. मस्त छोटे छोटे गोळे घेऊन असे हातावर गोल करून घ्यायचे. त्यानंतर चपटे आकारामध्ये मस्त साईडनी व्यवस्थित त्याला आकार द्यायचा. अशी गोल आकारामध्ये
हे मी तयार करून घेतलेले आहेत. सर्व मिश्रणाचे अशाच पद्धतीनं गोळे इथे मी तयार केलेले आहेत. आता इथे तोपर्यंत जी रबडी आहे ना, ती सुद्धा आपली तयार होत आली आहे. जास्त दूध आटवायचं नाही. जर हे दाटसर झालं किंवा घट्ट झालं ना, तर ज्यावेळेला आपण यामध्ये मलाईचे तुकडे टाकू, तर ते ॲब्झॉर्ब करणार नाही, म्हणजे आतमध्ये व्यवस्थित मुरणार नाही. त्याकरता बघा कन्सिस्टन्सी इतकीच आपल्याला पातळ ठेवायची आहे. ह्या रबडीमध्ये अजिबात कस्टर्ड पावडर किंवा मिल्क पावडर वगैरे काहीच टाकू नका. आता इथे आपण साखरेचं पाणी तयार करून घेऊया. ज्याकरता कढईमध्ये मी 1 कप साखर घेतली आहे. त्यामध्ये 5 पट आपल्याला पाणी टाकायचं आहे. आता ह्या पाण्याला ना चांगली मोठी उकळ आणायची आहे. साखर आपल्याला हलवत वितळून घ्यायची आहे. गॅसची आच मोठी आहे. एकदा की खळखळून उकळ आली पाण्याला, की यामध्ये जे आपण रसमलाईचे आता गोळे तयार करून घेतलेले आहेत ना, ते यामध्ये सोडणार आहोत. म्हणजे शुगर सिरप त्यामध्ये मुरल्या जाईल. जे साखरेचं पाणी आहे किंवा चाचणी आहे ती. आणि ताबडतोब याची बिलकुल उलटपलट करत नाही. साधारण 9-10 मिनिटानंतर तुम्ही याची उलटपलट करून घेऊ शकता. आता बघा हे मस्त वरती आले आहेत रसमलाईचे तुकडे आणि आता वाफवून छान हे फुगतील. बघा साईजला सुद्धा वाढल्या गेलेले आहेत, डबल झालेले आहेत. अधूनमधून झाकण काढून उलटपलट करून घ्यायची. 15 मिनिटासाठी मध्यम आचेवर हे छान मी उकळून दिलं आहे आणि इथे हे तयार आहेत. रबडीमध्ये सोडण्याकरता त्या अगोदर हे असे काढून चाळणीवर निथरट ठेवायचे, हलकेसे थंड होऊ द्यायचे, म्हणजे ते व्यवस्थित परफेक्ट सेट होतील. एकदा की सेट झाले त्यानंतर आपण हे ताबडतोब रसमलाईमध्ये टाकणार आहोत. कमीत कमी 2 तासासाठी तरी आपल्याला हे रसमलाईमध्ये टाकून असेच ठेवायचे, म्हणजे ते छान मुरल्या जातील आणि याची चवसुद्धा छान येईल. आपण साखरेच्या पाण्यामध्ये हे उकळून घेतले त्यामुळे त्यालासुद्धा गोडवा आहे आणि मुरल्यानंतर तर आणखी छान बनून तयार होतील. कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 4 ते 5 तासांसाठी हे ठेवून देऊ शकता. 5 तास झालेले आहेत. आता हे मी सर्व्ह करायला घेते. तर बघा काय भारी दिसत आहे. परफेक्ट असे घरच्या घरी विकतच्याही पेक्षा भारी रसमलाई आपली बनवून तयार झालेली आहेत. जन्माष्टमीनिमित्त नक्की रेसिपी करून बघा. कशी झाली हे कमेंटद्वारे कळवा. तसेच व्हिडिओ आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असे एका छानशा रेसिपीबरोबर. धन्यवाद.